नमस्कार, मी डॉक्टर नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद वर्धा। आताच मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळा येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या कार्यालयाला भेट दिली आणि त्यांचे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाविषयी मला माहिती दिली। तर त्यामध्ये त्यांचा खूप असा प्रेरणादायी असा उपक्रम मला तिथे दिसला। आम्ही बाल उद्योजक या उपक्रमांतर्गत मुलांनी स्वतः तयार केलेले जे वस्तू आहे, साधारणतः ही पेंटिंग आहे। पेंटिंग हे स्वतः वारली पेंटिंग असेल किंवा इतर लोककला या माध्यमातून मुलांनी स्वतः पेंटिंग करून त्या फ्रेम तयार केलेल्या आहेत। तसंच इतरही काही वस्तू जे स्वतः विद्यार्थी तयार करू शकतात, अशा वस्तू तयार करून त्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन त्याची विक्री, खरेदी विक्री ही जी काही कन्सेप्ट आहे ती विद्यार्थ्यांना समजावी या हेतूने शिक्षकांनी खूप छान हा उपक्रम तिथे सुरू केलेला आहे। त्यासोबतच विद्यार्थ्यांचा भाषिक विकास होण्यासाठी स्थानिक स्तरावरील जे काही इतर कलाकार असतील, काही उद्योजक असतील किंवा काही व्यावसायिक असतील, तर आशा वर्कर असेल, अंगणवाडी ताई असेल, एखादा शेतकरी असेल, एखादे डॉक्टर असेल, तर यांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून माहिती घेणे। परंतु ती मुलाखत घेत असताना जे काही कौशल्य पाहिजे, संवाद कौशल्य पाहिजे, मुलाखतीचा एक फॉर्मॅट तयार करणे, त्याचे प्रश्न तयार करणे आणि प्रत्यक्ष ते मुलाखती दरम्यान ते त्या प्रश्नांची फेक करणे आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणे। तर हे जे काही कौशल्य आहे, प्रभावी संवादक बनण्याचे हे जे काही कौशल्य आहे, प्रेरणा देण्याच्या हेतूने, प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जे या जिल्हा परिषद महाबळा या शाळेचे शिक्षक श्री वैरागडे सर आणि त्यांच्या मुख्याध्यापिका यांनी खूप छान पद्धतीनं हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। त्याच पाठोपाठ त्याच्यामध्ये त्यांनी ब्लॉग्स तयार करणे, मुलं आज ब्लॉग्स तयार करू शकत आहेत, लिहत आहेत। तर अभिव्यक्ती कौशल्य या माध्यमातून जे अपेक्षित आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला, ते आज 21व्या शतकातील कौशल्य जे विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या आव्हानं स्वीकारण्यासाठी एक चांगलं सक्सेसफुल करिअर तयार करण्यासाठी खूप उपयुक्त असे जे काही त्यांना स्किल आवश्यक आहे, ते स्किल डेव्हलप होण्यासाठी शिक्षकांनी हे सुरू केलेले प्रयत्न खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये त्यांनी ब्लॉग्स आहे, त्याच्यानंतर पॉडकास्ट आहे। तर हे पॉडकास्ट आज आपल्याला माहित नाही, पण आज मुलांना जर हे तंत्र कुशलता म्हणा किंवा त्या तंत्र कौशल्य आणि या माध्यमातून संवाद कौशल्याचं विकसन आणि त्यांना मिळणारी त्याच्यामधून प्रेरणा आणि त्याच्यामधलं त्यांचं इनिशिएटिव्ह हा महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची संधी। तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये आत्मसातीकरण म्हणा किंवा इंटिग्रेशन हा भाग जो आहे, ते एनईपीचे सर्व जे काही उद्दिष्ट आहे आणि अपेक्षित जे स्किल 21व्या शतकातील कौशल्य डेव्हलप करण्यासाठी जे अपेक्षित वर्गामध्ये आज प्रक्रिया घडून येणं अपेक्षित आहे, ती आंतरक्रिया, ते उपक्रम आज महाबळा शाळेमध्ये आज खऱ्या अर्थाने इथे सुरू झालेले आहेत। त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उमाटे मॅडम, शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री स्वप्नील वैरागडे सर, त्या शाळेचे केंद्र प्रमुख सर, या सर्वांचं खूप आणि पंचायत समितीचे बीओ असतील, सर्वांचं खूप अभिनंदन करते आणि सर्वांना खूप पुढील आयुष्यासाठी, पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।